सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स मी चेकला मी पडले तरी बरं वाटेल मला सोड तेव्हा तू उशी दे यार निहार तुझा एवढाही विश्वास नाहीये का ताईवर आणि कुणासाठी करते मी हे सगळं तुझ्यासाठी ना आणि काय केलंस तू चोरी सायली बरं झालं मी इथे आले खूप चांगलं झालं जर मी इथे आले नसते ना तर मला कधी कळलंच नसतं की एक वेगळी खरी सायली कशी येते गुड गुड सर ऍक्च्युली जे काही झालं त्याच्यात यांची कोणाचीच काहीच चूक नव्हती शट अप कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे ठरवायला मी बसलो इकडे नाव का तुझं सायली बनकर तुझं नाही रेणुका बिलारे तुझं नाही सर माझं नाव सांग शट अप सम्राट पाटील कोल्हापूर सर. तुझं नाही सॉरी सर, नीरव देसाई. नीरव देसाई वाचता येतं तुला हो सर, आम्ही तुमची वाचली ना. काय माझी पत्रिका वाचलीत तुम्ही नाही नाही नाही, पत्रिका नाही, नोटीस. त्याचं काय झालं ना सर, ते आम्ही ना सर सर ऍक्च्युली आम्ही बाहेर गेलो म्हणजे नाशिकला गेलो होतो या सायलीच्या घरी आणि तिच्या घरी चोरी झाली होती म्हणून खरं. अच्छा तिच्या घरी चोरी झाली म्हणून तुम्ही गेलात नाशिकला. कशाला? वॉचमनगिरी करायला? नाही नाही सर, तसं नाही तसं नाही. नो सर. नाही, एवढी हौस असेल ना तुम्हाला वॉचमनगिरी करायची तर सैनिकी शाळेत जा, तिकडे शिक्षण घ्या आणि देशाची रखवाली करा. सर प्लीज अंडरस्टँड आवर प्रॉब्लेम सर. सॉरी मॅडम, यू बेटर अंडरस्टँड माय डिसिप्लिन. आणि कसं आहे, तुम्ही रिटर्न मध्ये परमिशन न घेता गेलात, करेक्ट? इट इज अ बिग मिस्टेक आणि त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळालीच पाहिजे. सो युअर पनिशमेंट इज, जे हॉस्टेल तुम्ही तात्पुरतं सोडून नाशिकला गेला होता ते आता तुम्ही कायमचं सोडायचं. सर म्हणजे जसे बॅगा घेऊन आलात तसेच परत निघा, कारण आजपासून ह्या कॉलेजचं हॉस्टेल तुम्हाला कायमचं बंद आहे. आई आई बोल ना. बाबांना नोकरीहून काढून टाकलंय का?
काय? अरे काहीतरीच काय बोलतोयस तू? तुझा पगार होणार नाहीये का? असं का विचारतोयस? नाही रे बाबा, तुला कोणी सांगितलं? मग आपल्या घरात पेइंग गेस्ट का ठेवलेत? पेइंग गेस्ट? अरे या पेइंग गेस्ट नाहीयेत, आपल्या गेस्ट आहेत त्या. त्यांचा हॉस्टेलच्या रूमचा प्रॉब्लेम झालाय ना, म्हणून इथं फ्रेश व्हायला आले. पण मला न विचारता तू त्यांना आत घेतलंच कसं? तुला न विचारता म्हणजे? तू काही या घरचा मालक आहेस का? नाही, मग पण माझ्या प्रायव्हसीचं काय? आशा आहे तू जरा जास्तच बोला. मॅडम आओ, ठीक आहे, राहू द्या. आणि त्याचंही बरोबरच आहे. आम्ही कुठे घेतली ना त्याची परमिशन. चुकलंच आमचं. सॉरी आशय. हा सॉरी अशय. नुसतं सॉरीने काम नाही चालणार. पेनल्टी द्यावी लागेल. पेनल्टी. अरे बापरे. बोला, किती द्यायचे आहेत? 50 द्या. 50. काय रे, पैसे मागायला लाज नाही वाटत तुला? मी पैसे नाही मागत आई. मग? मी तर हे फक्त काय मागवतात? मी फक्त यांना गायडन्स मागतोय. गायडन्स? यांच्या बिझी शेड्यूल मधून मला 50 मिनिटं द्या. गणित सोडवायची आहेत ना. मी येतो. कोण आहे? काय हवंय? एंट्री हवी आहे रूम मध्ये. आ? मिळणार नाही. जा चल जा. अशी कशी नाही मिळणार? अशी कशी नाही मिळणार? सम्राट शांत राहा, मी बोलतो ना त्याच्याशी. थांब. हे बघ किरण, आम्हाला मान्य आहे की सरांनी रूम मध्ये घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय, पण निदान फ्रेश होण्यापुरता तरी आम्हाला एंट्री दे प्लीज. नको, मी तुम्हाला रूम मध्ये एंट्री दिली म्हणून सरांनी मला कॉलेज मधूनच एक्झिट दिली तर नको 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 नको. नाही नाही, हे बघ चक्र्या, ऐक. आ? हे बघ चक्र ते आ. एवढंच आहे ना. तर मग आम्ही आता आलो हे सरांपर्यंत आपण पोहोचूच द्यायचं नाही. हा काय म्हणजे साक्षात गुरुवर्यांशी बेईमानी करायची मी? नाही 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 नाही, माझ्याच्यानी ते कदापि शक्य होणार नाही. किरण, नेहरू, मी तुला सांगतोय ना, आशाने नाही ऐकणार आहे. आपल्याला जबरदस्तीत आतमध्ये घालावी लागणार आहे. नाही नाही सम्राट, हे बघ शांत हो, डोक्यात राग घालून घेऊ नको. कारण तो सध्या सुपात आहे आणि आपण जात्या. अरे आपण असू दे जाता, पण तरी बघ मी काय करतो आणि त्याला सुपातून आणतो बाहेर गोत्यात. एक आयडिया आहे. कसली ग? म्हणजे आपण जर असं केलं तर, म्हणजे आम्ही तुम्हाला ना, आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशीची तारीख घालून एक परमिशन लेटर देतो. वा लातूर, तू माझ्या घरी असताना काय धवलकडून असं जुगाडाचं वगैरे ट्रेनिंग घेतलंस का? हा? मग आहे की नाही भारी आयडिया? हो, आयडिया भारी आहे पण एथिकल नाही. म्हणजे म्हणजे अगं, तुम्ही सायलीला मदत करताना अगदी चांगल्या मनानं मदत केलीत की नाही? हो हो. मग आता आपण खोटं कशाला बोलायचं? पण मॅडम, सर कुठे काय आमचं ऐकून घेतात? अगं पण म्हणून काय डायरेक्ट फसवणूक करायची का त्यांची? पण मॅडम, त्यांनी पण ना आम्हाला काही विचारपूस न करता डायरेक्ट हाकललं. पण कसं आहे ना, समोरचा माणूस कितीही अविचारानं वागला तरी आपणही तसंच वागायचं असंच काही नाही. आपणही तसंच वागलो तर समोरचा माणूस आणि आपल्यात फरक तो काय? सॉरी. पण मॅम, सरांनी नाहीच ऐकलं तर? डोंट वरी, मी आहे ना. आपण बोलूया सरांशी. सरळ मला आत येऊ दे, नाहीतर नाहीतर काय? चल नाही येऊ देत, जा चल, नाही येऊ देत. नाही येऊ दे. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत मला. तुम्ही माझी जबरदस्ती नाही करू शकत. मी सरांना सांगेन. किरण ऐक, शांत हो, ऐकून घ्या आमचं प्लीज. मी काय ऐकून बिकून नाही घेणार. तुझ्या मित्राला सांग ऐकून घ्यायला. मी सरांनाच फोन लावतो. थांब. काय बोलला? जरा प्लीज, इमर्जन्सी आली आहे. उंदीर पिळापर्यंत असू दे, मी सरांनाच कॉल लावतो. थांबा, मी सरांना फोन लावतो.
लागला लागला हॅलो 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 सर सर मी बोलतोय सर किरण नयन चक्रदेव सर सर तुम्ही या दोघांना सांगितलं होतं रूम वरती यायचं नाही तरी हे दोघं रूम वरती घुसलेत सर घुसखोरी करतायत मी असं मी सांगू शकतो कधी पण सरांना फोन करून मी सांगू शकतो कधी पण गेट आउट यू बोथ सम्राट सोड आपण दुसरा कुठलं तरी ऑप्शन बघूया चल. बाया उठ पहाड के नीचे अरे उंट म्हण किंवा बैल म्हण बदक म्हण काय म्हणायचं ते म्हण पण जरा ऍडजस्ट कर चक्र प्लीज. ए काही ऍडजस्ट बिडजस्ट नाही करणार चला गेट आउट किरण गेट आउट वा बाहेर बाहेर वा अरे किरण तू रूम शिफ्ट करतोय का? हो रे बाळा पण मी नाही हे ए चला बाहेर वा चला बाहेर चल ए नीरव ए चल रे बाहेर चल बाहेर ए पण काय झालं? अरे प्रणव काही नाही थोडासा प्रॉब्लेम झालाय. प्रिन्सिपल सरांची परमिशन मिळेपर्यंत आम्ही या रूम मध्ये राहू शकत नाही. आदेशावरून हरिश्चंद्र किर्लोस्कर तसं आपल्या हॉस्टेलचं कॉरिडोर खूप चांगलं आहे की कॉरिडोर कशाला? हा तुम्ही माझ्या रूमवर राहू शकता. अरे चालेल तुला? न चालायला काय झालं? आणि तसंही प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला या रूमवर येण्याची परवानगी नाही दिली आहे ना, मग तुम्ही माझ्या रूमवर तर राहूच शकता ना. नाही प्रणव थँक्स अ लॉट पण उगाच आमच्यामुळे तुला आणि तुझ्या रूममेट्सना ऍडजस्ट करावं लागेल सो नको. अरे नीरव बस का आता या डिम लाईटला तुम्हीच लाईम लाईट मध्ये आणलं ना, मग तुमच्यासाठी इतना तर बनताही आहे ना यार. ए बनताय काय बनताय प्रिन्सिपल सरांना कळलं तर ते काय करतील माहितीये का? किरण ते नंतरचं नंतर बघूयात ना आपण. आता तरी सध्या तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूमवर चला. चल त्यात काय भाई आपल्याकडे चालणार राहायला. नाही नको. का आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही धवल प्रॉब्लेम नाहीये. हा मग भाई चल राहायला आजीचं हातचं खाय 2-3. अरे पण इट्स अ टेम्पररी सोल्युशन ना. आम्ही वर्षभर तर तुझ्याकडे राहू शकत नाही. अरे आमची चाळ काय लगेच पाडायला नाही घेणार आहे. अरे तसं नाही रे धवल, पण आजीला बरं नव्हतं ना मागे आणि त्या सगळ्यात आमचा व्याप नको. मग माझ्याकडे चला राहायला. ए नाही मनवा, तुझ्याकडे तर अजिबातच नको. थोडे दिवस जर का राहायला आलो ना तर आठवड्याभरात अख्खं घर रिनोव्हेट करावं लागेल काकांना. का तुझ्या आणि सालीच्या भांडणा सगळा राग त्या महागड्या घरातल्या वस्तूंवर काढलास म्हणजे? सायली काय तू का नाही बोलतेस काही? अचानक शांत का झालीस एवढी? नाही तेव्हा मी श्वास घेतला तरी चुका काढत असते आणि आता एकदम गप्प बसलीये. काय झालंय सायली? निहारचं टेन्शन आलंय का? नाही ते टेन्शन झालंय सॉल्व, पण त्याच्यामुळे तुम्ही सगळे टेन्शन मध्ये आहात ना आता. गाइस आय एम व्हेरी सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं. कोई नहीं ओए कोई नहीं, देख आखिर एक दोस्त ही दोस्त के काम आता है. हाय 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 मेरे लाले दी जान ओए एकदम फिल्मी स्टाईल. मग सायलीने पण तर एवढा फिल्मी डायलॉग मारलाय. अरे बेस्ट फ्रेंड ना कोणी सॉरी म्हणतं का असं एवढं फॉर्मली? काय रे धवल, तू नाही का ते नेहमी म्हणत? भाई लहानपणापासूनच आपण बोलतोय दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू नो भरचूक नो दोस्त. हा बस बस, जर याला चान्स दिला की लगेच पूर्ण डायलॉग मारतो. हो पण मला सांग तुला काय झालंय? दोस्ती दोस्त के काम आता है, बेस्ट फ्रेंड. नेहमी सतत सालीशी भांडत असतेस तेव्हा नाही आठवत का ही तुझी बेस्ट फ्रेंड आहे ते? अरे ते तुम्हा सामान्य बुद्धीच्या लोकांना कळत नाही. फ्रेंडशिप घट्ट व्हावी ना म्हणूनच आम्ही भांडत असतो आणि म्हणूनच तर मला रूम परत हवी आहे. तीच तर आमची बॉक्सिंग रिंग आहे.
हो की नाही सायली? अरे यार पण हे सरांना कळत नाहीये ना. आपले प्रिन्सिपल सर म्हणजे ना एकदमच आहेत चक्रम. त्यांना काय करतील ना त्याचा काही लागत नाही नेम. आता मला सांग, आता मला भूक लागली तर मी काय त्यांची मागू काय परमिशन? सर आहेत ते आपले, आपण त्यांची परमिशन घ्यायलाच पाहिजे. सर 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 काय सर जरा एक अर्जंट काम आहे सर तुमच्याकडे. काय काम आहे आता? प्लीज सर द्यायला नाही बोलू नका. ते काय हवंय काय तुला? परमिशन. कसली परमिशन? सर ते आम्हाला मला सर जोराची टॉयलेटला आली आहे सर. सर जाऊ काय? अरे टॉयलेटला द्यायला माझी परमिशन कशाला हवी तुला? नाही सर तुम्ही सर आहात. हा मग जाऊ का? पण जा रडू नका. जा जा. थँक्यू. सॉरी सर. सर तुमची असेल तर उचलू का? माझी तुझ्या हातात होती ना. तू पुस्तकं माझी कशी असतील? सर पुस्तकं माझीच आहे हा. पण तुमची असेल तरच उचलतो ना. परमिशन. अरे पुस्तकं उचलायला माझी परमिशन कशाला हवी आहे? अरे हा हा काय उचलला? थँक्यू सर. काय औ! अरे ह्याला काय अर्थ आहे का? ह्या कॉलेजमध्ये प्रत्येक गोष्ट करायला माझी परमिशन कशाला लागते? आता ते प्रॅक्टिस करताना मध्ये टॉयलेटला लागली म्हणून काय माझी परमिशन हवी? म्हणजे ते ते तर होणं साहजिकच आहे ना. आहे ना सर, आहे ना, साहजिकच आहे ना. मग तसं मित्राला मदत करणं पण साहजिकच आहे ना सर. त्यासाठी कोण कोणाची घेतं का परमिशन? अच्छा म्हणजे मी त्यांना शिक्षा केली याचा तुम्हालाही त्रास होतोय सर? मला नाही सर, मला नाही, आपल्या कॉलेजला म्हणजे कॉलेजच्या टीमला. सर कसं आहे, तुम्ही दिलेल्या शिक्षामुळे सम्राट प्रॅक्टिसला नाही येऊ शकत ना. का का का? कसं आहे सर, त्याचं कबड्डीचं किट राहिलंय हॉस्टेलच्या रूमवर. हा आणि आता तो हॉस्टेलला नाही राहणार, बाहेर राहणार, म्हणजे प्रॅक्टिसला यायला उशीर होईल ना त्याला. जाधव सर मला सांगा, तुम्ही मुलांच्या बाजूने आहात की कॉलेजच्या बाजूने? खेळाच्या बाजूने सर. सर आणि कॉलेजच्या टीमला सम्राटची गरज आहे सर. अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या खेळासाठी कॉलेजच्या आणि माझ्या डिसिप्लिनला गोळी मारा असं सुचवताय? नाही 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 सर, तसं नाही. तसं मुलांची पण काय चूक नाही ना सर. ते तर सायलीला मदत करायलाच गेले होते ना सर. अरे वा, पण त्याच्यावरती मी कसा काय विश्वास ठेवायचा? उद्या कोणी म्हणेल की मी कोणाला तरी मदत करायला गेलो, मी काय गप्प बसून ऐकून घ्यायचं? पण ऐकतील ना सर नक्की? ऐकणार ऐकणार. आपला फंडा कधी फेल जात नाही, कळलं? कुठला फंडार आहे? काही नाही हो मॅम. सर परमिशन का मागितली नाही म्हणाले ना, म्हणून मग याने. काय सांगते? काय नाही मॅडम, काय नाही. ते जरा आपण आपली स्ट्रॅटर्जी वापरून बघवतो सर का कन्व्हिन्स होत आहेत काय. मग झाले का कन्व्हिन्स? ते आता आत गेल्याशिवाय कसं करणार ना. मॅडम आणि मला नाही वाटत कन्व्हिन्स झाले असतील, नाहीतर इतक्यात सम्राट आणि नीरव बाहेर आले असते ना. हो ना, त्यांना अजून बाहेर नाही सोडलं म्हणजे सर कन्फर्म झापत असणार त्यांना. आणि बिचारे नीरव आणि सम्राट सॉरी सर म्हणून माफी मागत असतील त्यांची. हो ना, काहीतरी सरांना सॉरी बोलवून घ्यायची सवय. सॉरी 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 सर, सॉरी सॉरी. जाऊ दे ना सर, शेवटी मुलं आहेत सर. ते मुलं आहेत म्हणजे असतील, आणि मी काय त्यांचा बाप आहे का त्यांच्या चुका पोटात घ्यायला? आणि सर तुम्ही तरी का त्यांची वकिली करताय? नाही सर, नाही, वकिली नाही, जमतच नाही सर. फक्त कोच म्हणून माझ्या प्लेअरची बाजू घेतोय बस. अच्छा
म्हणजे तुमच्या मते यांनी परमिशन घेतली नाही यात त्यांचं काहीच चुकलेलं नाही. नाही, तसं नाही सर, तसं नाही. ते काय नाही, परवानगीशिवाय ही मुलं हॉस्टेलमधून गायब झाली त्याची शिक्षा त्याला मिळणार. पण सर ह्यांनी परमिशन घेतली होती माझी. What? हो. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? आता सुचलं ना सर. काय? आता आठवलं सर, आता आठवलं मला. मी फोन केला होता सम्राटला किड्ससाठी. तेव्हा त्यांनी मला अंदाज दिला होता तो नाशिकला जाणार आहे म्हणून. दिलं होतं. फक्त सर लेखी नाही दिले. सर यांनी तुम्हाला खरंच अंदाज दिला होता की आता माझा अंदाज घेऊन तुम्ही सर्व्हिस टाकताय? नाही सर, नाही सर, तसं नाही. सम्राटनं खरं तर आठवण करून द्यायला पाहिजे, पण घाबरला असेल. हा सर. ठीक आहे, ठीक आहे. नाही नाही, पण मुलींचं काय? हा सर, त्यांनी पण कदाचित दिला होता अंदाज. कुणाला? सरांना? नाही सर, मला नाही, मॅडमना दिला असेल कदाचित. कदाचित कशा करता? आत्ताच मॅडमना बोलूया आणि कन्फर्म करूया. बोला मॅडमना. ओके, तर तुमचं म्हणणं असं आहे की ह्या मुली तुम्हाला सांगून गेल्या होत्या? हो सर, म्हणजे सायली निघायच्या आधी भेटायला आली होती मला. मग त्यावेळेला तसं लेखी घेण्यासाठी तुमच्याकडे पेन नव्हतं की पेन मध्ये शाई नव्हती? हा, नाही सर, ऍक्च्युली ती वेळ तशी नव्हती ना. अर्जंट निघावं लागलं सर एकदम, म्हणून लक्षातच नाही आलं सर. सॉरी. पण सर ती म्हणाली होती मला की 1-2 दिवस तरी राहावं लागेल तिथे म्हणून. हां. ठीक आहे. आणि तुम्ही दोघी, तुमचं काय? आमचंही तेच झालं सर. आम्ही पण इतकं अर्जंटली निघालो, वेळच नव्हता अजिबात. नाही सर, ऍक्च्युली यांची कोणाची काहीच चूक नव्हती. म्हणजे मी निघालो म्हणून हे सगळे निघाले. मी सर, आम्ही नीरू आपण दोघं निघालो ना सायली बरोबर. तू विसरलास काय? ओके, म्हणजे एकूणच तुम्ही सगळे अंदाज देऊन गेलेला होता, पण रिटर्न मध्ये कोणी दिला नाही, बरोबर? हो सर, पण आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. हो सर, हो सर. ठीक आहे, त्याची काही गरज नाहीये. आता तुम्ही म्हणताय म्हणून या सगळ्यांना मी हॉस्टेलमध्ये राहायची परवानगी देतो, पण एक लक्षात ठेवा, मुलांचे जास्त लाड करायचे नाहीत, नंतर मग ती डोक्यावरती बसतात. नाही सर, आम्ही नाही बसणार. हा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही मुली हॉस्टेलमध्ये जाऊ शकता. थँक्यू सर. आणि तुम्ही ज्यांनी ह्या मदत उपक्रमाला सुरुवात केली तेही हॉस्टेलवरती जाऊन राहू शकता. हा, थँक्यू सर. पण पनिशमेंट घेतल्यानंतर. हा,